मित्रांनो, पण उद्धव ठाकरेंनी बाजी मारली असा मी ह्या व्हिडिओचा उल्लेख केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी बाजी मारली। आता कोणती बाजी मारली हे समजून घेणं गरजेचं आहे। सकाळी आपण निवडणुकीला सामोरं गेलो तर काय होईल? त्या तरंगातून, लाटेतून नव्हे तरंगातून, तर आपल्याला तोंडावर आपटावं लागेल, आपला पराभव होईल। यांनी इस्लाम स्वीकारला असं सुद्धा म्हणायला हरकत नाही। ओईसी सुद्धा एवढा कट्टर नसेल, एवढे कट्टर उद्धव ठाकरे झाले। आता पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी आता याची महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते दिसूनच येईल। पण मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल उद्धव ठाकरेंनी हा निर्णय का घेतला, ते तिकडे का वळले, त्यांनी नवीन व्हिडिओ का शोधला, नवीन मतदार का शोधला, तुमच्या लक्षात आलंच असेल। मित्रांनो, माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा। वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावजी केळुसकर। मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केल्यानंतर तुमच्या नजरेसमोर नेमकं काय येते? तुमच्या नजरेसमोर नेमकं काय येते? काय येत असेल तर हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व, कट्टर हिंदुत्व। तेव्हा ती बाबरी मस्जिद तोडली, त्या बाबरी मस्जिदचा विध्वंस केला गेला, त्यावेळेला या भारतवर्षामधील एकमेव नेता त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली, त्यांनी ते मान्य केलं, त्यांनी ते स्वीकारलं की माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी मस्जिद पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, त्याचा जर त्याच्यात हात असेल, पाय असेल, त्याचा मला अभिमान आहे। आणि असा एकमेव नेता, तेव्हा त्यांनी विचार नाही केला, टर्न नाही घेतलं, तेव्हा ते सेक्युलर नाही झाले, सांभाळून घेण्याचा प्रयत्न नाही केला। त्यावेळी जर भारतीय जनता पार्टीचे अनेक नेत्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला, अगदी ते लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा सावरासावर करण्याचा प्रयत्न केला की तिथे जे कारसेवक गेले होते ते उद्विग्न झाले आणि तोडले। आम्ही त्यांना इशारा दिला नव्हता, आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं, अशी त्यांनी सावरासावरीची गोष्ट केली। म्हणजे थोडेसे आपले पाय त्याच्यातून काढून घेतले होते, आपले हात काढून घेतले होते। पण इथे बाळासाहेब ठाकरे यांनी अगदी स्पष्ट भाषेत आपले जर शिवसैनिक तिथे उपस्थित असतील आणि त्या शिवसैनिकांचे हात असतील तर मला त्याचा गौरव आहे, म्हणजे त्यांनी स्वीकारलं। असे एकमेव नेता, कट्टर नेता, हिंदुत्ववादी नेता, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे घोषवाक्य करणारा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट हे उगीचच ही उपाधी दिली नव्हती। आणि उपाधी कोणी दिली? सामान्य जनतेने, शिवसैनिकांनी, ना की कोणी एका पत्रकाराने किंवा कुठल्या एका संस्थेने। ही पदवी, ही उपाधी ही कोणी दिली? तर सामान्य जनतेने आणि शिवसैनिकांनी। हिंदू हृदय सम्राट, हिंदूंच्या हृदयावरती राज्य करणारा असा एकमेव नेता। मित्रांनो, इथे हा विषय आल्यानंतर त्यांचे सुपुत्र आपल्या नजरेसमोर येतात आणि त्या सुपुत्रांनी काय केलं गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्यासमोर आहेच। आता यांना सुपुत्र म्हणावं की कुपुत्र म्हणावं, तुम्हीच सांगा। तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। मित्रांनो, पण उद्धव ठाकरेंनी बाजी मारली असा मी ह्या व्हिडिओचा उल्लेख केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी बाजी मारली। आता कोणती बाजी मारली हे समजून घेणं गरजेचं आहे। त्यांनी कोणती बाजी मारली तर मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याची, मुस्लिमांचं लागून चालन करण्याची। इथे आवश्यकता नव्हती त्यांना काय,
मुस्लिमांचं लांबून चलन करणं, तुष्टीकरण करणं. पण त्यांनी केली. का केली? त्यांना ते करणं भाग पडलं आणि ती बाजी मारली असं मी का म्हणतोय? कारण तो मतदार जो आहे मुस्लिम मतदार, हा मतदार काँग्रेसचा होता, त्या शरद पवार राष्ट्रवादीचा होता. तो मतदार आता कुठे झुकलाय? त्याने कोणाला झुकतं माप दिलंय? तर ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना. त्याने आपला उद्धव ठाकरे यांना नेता मानलेला आहे, स्वीकारलं आहे. त्यामुळे तुम्ही आताची 2024ची विधानसभेची निवडणूक बघितली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 20 आमदार उभाठाने निवडून आणले. कोणाच्या जीवावर? मुस्लिमांच्या जीवावरती. आणि त्या उलट काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांचा दारुण पराभव झाला. आणि ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली होती की आपण 2019मध्ये जे काही कर्मकांड केलं आहे, त्या कर्मकांडानंतर आपल्यासोबत असलेला हिंदू आहे तो दुखावला आहे, आपल्यासोबत असलेला शिवसैनिक दुखावलेला आहे, जो मतदार पारंपरिक मतदार आहे तो दुखावलेला आहे. आणि ही गोष्ट त्यांना समजायला वेळ गेला नाही. 2019मध्ये त्यांनी जनतेने दिलेला जो कौल होता त्याला नाकारून युती तोडून आघाडी बनवली. आपलं स्वार्थ साध्य करण्यासाठी, आपला मतलब साध्य करण्यासाठी. त्यांची जी लालच होती मुख्यमंत्री पद मिळवायची, मुख्यमंत्री बनायची, हे लालच पूर्ण करण्यासाठी. त्याला महत्त्वाकांक्षा म्हणता येणार नाही मित्रांनो, पण महत्त्वाकांक्षा स्वतःच्या जीवावरती, स्वतःच्या कुवतीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती पूर्ण केली जाते. दुसऱ्याच्या जीवावरती षडयंत्र रचून एखादी गोष्ट जी साध्य केली जाते त्याला आपण महत्त्वाकांक्षा म्हणणार नाही, तर लालच म्हणू, स्वार्थ म्हणू, मतलब म्हणू. आणि तेच त्यांनी पूर्ण केलं होतं. पण ज्या वेळेला त्या अखंड शिवसेनेतील नेत्यांच्या लक्षात आलं की येणाऱ्या 2.5 वर्षानंतर, कारण 2.5 वर्ष त्यांनी राज्य केलं होतं उद्धव ठाकरे यांनी, पण त्यानंतर 2.5 वर्षानंतर किंवा मध्येच मध्यवर्ती निवडणूक लागली तर आपल्याला जनतेला समोर जायचं आहे आणि जनतेला त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत, सामोरं जायचं आहे. आणि जे काय 2.5 वर्षाचं सरकार उद्धव ठाकरेंनी चालवलं, ज्या प्रकारे चालवलं, घरी बसून चालवलं, फेसबुक लाईव्ह करून चालवलं, ज्या काय त्यांनी कुभांड रचले, जे काय षडयंत्र रचली, आणि त्या षडयंत्रानुसार त्यांनी पत्रकारांना, सामान्य जनतेला कसा काय नाहक त्रास दिला, त्यांना कारागृहापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला, टाकलं कारागृहात, इथपर्यंत त्यांनी षडयंत्र रचली. त्या कोरोना काळात खिचडीचा भ्रष्टाचार केला, PPE किटचा भ्रष्टाचार केला, ऑक्सिजनचा भ्रष्टाचार केला, अनेक भ्रष्टाचार केले, अनेक भ्रष्टाचार समोर आले. ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आताचे जे आहेत 40 आमदार, त्या आमदारांनी काय विचार केलं, आपल्याला परत एकदा जनतेला सामोरं जायचं आहे आणि ती वेळ कधीही येऊ शकते. हे जर सरकार मध्येच कोसळलं, मध्यवर्ती निवडणूक आली किंवा आणखीन 2.5 वर्षानंतर निवडणूक आली तर आपण जनतेला काय तोंड देणार, काय सामोरं जाणार, काय चेहरे दाखवणार. मग त्यावेळी त्यांनी आपली ती चूक सुधारली जी 2019मध्ये केली होती, आघाडी निर्माण करून काँग्रेससोबत जाऊन ती चूक त्यांनी सुधारली आणि ते भाजपासोबत गेले. आणि भाजपासोबत गेल्यानंतर त्यानंतर जी काय उद्धव ठाकरेंनी बोंब उठवली होती, 50 खोके, एकदम ओके, गद्दार वगैरे, आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता, त्या सहानुभूतीची लाट त्यांच्या लक्षात आली की ही लाट वगैरे काही नाही आहे, हा एक फक्त तरंग आहे पाण्यावरचा, तो तरंग फक्त नावाला आहे. आणि हा तरंग असाच राहिला आणि उद्या सकाळी आपण निवडणुकीला सामोरं गेलो तर काय होईल, त्या तरंगातून, लाटेतून नव्हे तरंगातून, तर आपल्याला तोंडावर आपटावं लागेल, आपला पराभव होईल.
मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आणि काँग्रेसच्या सोबत आहोत आपण, मग आपल्याला काय करायला हवं, तर जो पक्का मतदार आहे, जो ठाम मतदार आहे, त्या मतदाराला गवसणी घालणं गरजेचं आहे, त्याला हाक देणं गरजेचं आहे, त्याची साथ घेणं गरजेचं आहे. आणि हा पक्का ठाम मतदार कोण आहे, तर मुसलमान. मित्रांनो, 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं आणि यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या भारतवर्षामध्ये, त्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं मुसलमानांनी त्या मुसलमान जनतेने, नागरिकांनी एक निर्णय घेतला, तर त्या निर्णयावरती ठाम असतात, ते एकत्र येतात. मग तिथे ते पसमानदा मुसलमान होत नाहीत, तिथे 72 फिरके होत नाहीत, तिथे जाती जमातीमध्ये ते वाटले जात नाहीत, ते एकत्र येतात आणि ते ज्यांच्या मागे उभं राहायचं त्यांच्या मागे जाऊन ते उभे राहतात. ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली आणि हा असा मतदार आहे, तो मतदार जर आपल्या मागे उभा राहिला आणि त्यांनी जर आपल्याला एक गठ्ठा मतदान केलं, त्याच्याबरोबर आपल्यासोबत जे गुलाम आहेत, जे चाटुकार आहेत, जे हुजरे आहेत, जे सतरंजी हंतरणारे आहेत, असे नागरिक किंवा कार्यकर्ते किंवा नेते आपल्यासोबत असले तरी आपण ती भर पूर्ण करून आपण आपले उमेदवार निवडून आणू शकतो. मित्रांनो, लक्षात आलं का काय उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय आहे. का त्यांनी मुसलमानांचं लागून चालन केलं, का मुसलमानांचं तुष्टीकरण केलं, तर ही गोष्ट काळी दगड्यावरची रेघ आहे की मुसलमान हा एकत्र येतो एखाद्या गोष्टीच्या निर्णयावरती आणि तो ठामपणे मतदान करतो. आणि हिंदू काय होतो, असंख्य तुकड्यांमध्ये वाटला जातो, विभक्त होतो. म्हणून त्यांनी जो काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे, त्यांनी आता कुठे कुठे काँग्रेसच्या नेतृत्वाकडे पाठ फिरवलेली आहे. आता आपल्याला ती संधी साधायला हवी आणि हीच ती संधी आहे, हीच ती वेळ आहे आणि हीच ती वेळ त्यांनी साधली. मित्रांनो, लक्षात घ्या, मी या व्हिडिओला जे शीर्षक दिलं त्याचं कारणच ते आहे की त्यांनी वेळ साधली. काँग्रेसचा जो मतदार आहे, तो मतदार आपल्याकडे वळू शकतो जर आपण त्यांचं तुष्टीकरण केलं, त्यांचं लागून चालन केलं, त्यांचे हावला हो म्हणालं, हाला हा म्हणालो, त्यांच्याकडे आपण नतमस्तक झालो, लोटांगण घातलं, तर हेच मुसलमान आपल्यासोबत येऊ शकतील. कारण ते नवीन साथीदार शोधत आहेत, नवीन नेतृत्व शोधत आहेत. काय त्यांच्या लक्षात आलेलं आहे की राष्ट्रवादीचे 2 शकलं पडलेली आहेत. शकलं नव्हे तर पूर्वी राष्ट्रवादी अजितदादा पवार घेऊन गेलेले आहेत आणि आता राहिलेले उरलेले सुरलेले जे शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत आहेत, त्याच्यातून आपल्याला काही साध्य करता येणार नाही. आणि काँग्रेसचं नेतृत्व हे कमजोर झालं आहे, लंगडं झालं आहे, विकलांग झालेलं आहे. तर त्यांच्यासोबत आपण राहिलो तरी आपला काय भलं होणार नाही. मग काय करावं लागेल, तर नवीन भिडू शोधावं लागेल, नवीन नेतृत्व शोधावं लागेल आणि ते नेतृत्व त्यांना मिळालं, लाभलं, त्यांची साथ मिळाली, ते म्हणजे उद्धव ठाकरे. मित्रांनो, लक्षात घ्या, काय गंमत आहे ती. बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव, त्यांच्या चिरंजीवांनी आपली ती विचारधारा सोडली आणि ती विचारधारा सोडून ते कोणाच्या मागे उभे राहिले, मुसलमानांच्या. मित्रांनो, इथे हिंदू मुसलमान हा विषयच नाही आहे, इथे धर्म आणि अधर्माचा विषय आहे. कारण ज्या प्रकारे मुसलमान आणि मुसलमानांच्या ज्या संस्था आहेत काम करत आहेत, ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केला आहे. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आणि वक्फ बोर्ड याच्यामार्फत ह्या देशाला इस्लामिक बनवायचं षडयंत्र रचलं होतं. मुसलमानांनी ह्या देशाला, भारतवर्षाला प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आणि वक्फ बोर्ड याचा आधार घेऊन ह्या देशाला
इस्लामिक राष्ट्र बनवायचं षडयंत्र रचलं होतं आणि त्याच्यात ते काही अंशी सफलसुद्धा झाले होते. भारत सरकारच्या नंतर खालोखाल वक्फ बोर्डची प्रॉपर्टी येते, त्याचा आकडा येतो 38,000 कोटी लाख कोटी 38 लाख कोटीची प्रॉपर्टी वक्फ बोर्डकडे आहे. म्हणजे भारत सरकारच्या खालोखाल वक्फ बोर्ड आहे, त्याच्या खालोखाल रेल्वे आहे, त्याच्या खालोखाल सुरक्षा म्हणजे डिफेन्स त्यांच्याकडे आहे, म्हणजे सैनिकांकडे आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, वक्फ बोर्ड दुसऱ्या क्रमांकावरती आहे. मग ही प्रॉपर्टी आली कुठून? एवढ्या प्रॉपर्टीने गोळा कुठून केल्या? एकतर पाकिस्तान तुम्ही घेतलं आहे, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे आजचं बांगलादेश आहे. मग असं भूखंड घेतल्यानंतर ह्या प्रॉपर्टी आल्या कुठून तुमच्याकडे? तर जी त्यांना असीमित ताकद मिळाली होती या वक्फ बोर्डला, कायद्यानुसार नियमानुसार ती ताकद, त्या ताकदीचा वापर करून त्यांनी ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या बळकावल्या होत्या. आणि अशा बळकावलेल्या प्रॉपर्ट्यांना शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने त्याच्यामध्ये काय आणले? त्या कायदे निरस्त करण्याचा एक कायदा आणला. वक्फ बोर्डचे जे बळकटी दिलेली जे काय त्याचे मुद्दे होते ते मुद्दे त्यांनी खोडून काढले आणि नवीन नियम, नवीन कायदे त्यांनी अंमलात आणले आणि जी असीमित ताकद दिली होती ती त्यांनी काढून घेतली. पण हेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी त्यांना समर्थन केलं. कोणाला? वक्फ बोर्डला. आणि भारतीय जनता पार्टीला नव्हे तर भारत सरकारला त्यांनी संसदेमध्ये विरोध केला. आणि काय म्हणत आहेत? तर वक्फ बोर्डच्या प्रॉपर्ट्या बळकावण्याचा प्रयत्न कोण करत आहे? सरकार करते. बघा काय गंमत आहे ती. असो मित्रांनो, पण इथे विषय काय आहे? उद्धव ठाकरे हे का गेले मुसलमानांकडे? मुसलमानांच्या मतदारांकडे का गेले? त्यांच्याकडे त्यांनी झोळी का पसरवली? त्यांच्याकडे त्यांनी ते नतमस्तक का झाले? तर त्यांच्या ते लक्षात आलं की जो पारंपरिक मतदार आहे शिवसेनेचा, तो आपल्याला सोडून गेलेला आहे, तो आपल्यासोबत नाही आहे, तो आता मूळ शिवसेनेकडे गेलेला आहे आणि ती शिवसेना आता एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे. तर आपल्याला नवीन भिडू, नवीन मतदार शोधावा लागेल आणि त्याने तो शोधला. आणि त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे ना, हा निर्णय मी त्याला योग्य की अयोग्य हे मी त्यांच्यावरती सोडतो आहे, मी तुमच्यावरती सोडतो आहे. पण त्यांना जर आपलं राजकीय भवितव्य टिकवायचं असेल, अस्तित्व टिकवायचं असेल, तर त्यांना दुसरा पर्यायच उरला नाही. उद्धव ठाकरेंकडे दुसरा पर्यायच उरला नाही की त्यांना या मुसलमानांचं लांघून चालन करणे, तुष्टीकरण करणं याच्याशिवाय. कारण ते मतदार जाणार कुठे? तर त्यांनी ते आपल्याकडे खेचून आणले. त्या मतदारांची हुजरीगिरी त्यांनी करून आपल्याकडे खेचून आणली, त्याचा पाठिंबा त्यांनी आपल्याकडे खेचून आणला. म्हणून मी ह्या व्हिडिओला जो शीर्षक दिला आहे त्या शीर्षकाचा अर्थ एवढाच आहे की काँग्रेसचे विचारधारा आणि ती त्यांनी पूर्णपणे ॲडॉप्ट केली, किंवा किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त ते कट्टर झाले, मुस्लिम धार्जिणे झाले असं म्हणायला हरकत नाही. काँग्रेसपेक्षाचे सुद्धा ते मुस्लिम धार्जिणे झाले, मुसलमानच झालेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी इस्लाम स्वीकारला असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. ओईसी सुद्धा एवढा कट्टर नसेल, एवढे कट्टर उद्धव ठाकरे झाले. आता पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी आता ह्याची महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते दिसूनच येईल. पण मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल उद्धव ठाकरेंनी हा निर्णय का घेतला, ते तिकडे का वळले, त्यांनी नवीन व्हिडिओ का शोधला,
नवीन मतदार का शोधला तुमच्या लक्षात आलंच असेल. मित्रांनो, माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.